वर ते रात्री झाडं पडली होती दुसरीकडे आहे सुद्धा नाही 41 लोक राहिले 42 झालं 41. आहे ना आपला बस कुठे आहे इकडे बस वगैरे सोनल कोण आहे सोनल चालले होते ना काढू पाठीमागे बॅकग्राऊंडला ते कुणाचं आहे माझं थांबा पुढे वरती 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 या वरती हा ओके 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 राहू दे तावरे दर मॅडम आता मतदानाची तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. कशी तयारी आहे काय सांगाल तुम्ही? पाहणी देखील करतायत आता कर्मचारी देखील आता मतदान केंद्रावरती जायला तयार आहेत. लोकसभा मतदारसंघामध्ये टोटल 2055 मतदान केंद्र आहेत. त्या सर्व मतदान केंद्राच्या जे काही पोलिंग पार्टी मतदान कर्मचारी ज्या ठिकाणी काम करणार त्यांच्या डिस्पॅचच्या अंतिम टप्प्यात आहेत. सगळ्या जणांनी आपापलं साहित्य सुद्धा घेतलेले आहेत. ते आता थोड्या वेळाने एक तासामध्ये ते त्यांच्या पोलिंग बूथला जाण्यासाठी रवाना होतील. तसं ट्रान्सपोर्टचे अरेंजमेंट सुद्धा सगळ्यांना करण्यात आलेली आहे. सगळी सुविधा आता केलेलं आहे. बूथवर सगळ्या सुविधा जे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे दिलेल्या आहेत त्याप्रमाणे तयारी केलेली आहे. शेडची व्यवस्था सुद्धा केलेली आहे मतदानासाठी. तसेच प्रत्येक मतदान केंद्राचे जे काही लोकेशन आहे 1479 लोकेशन्स आहेत. त्या ठिकाणी जे एक्स्ट्रा क्लासरूम्स आहेत तेही उघडण्याचे निर्देश दिलेले आहेत. तिथे मतदार बसू शकतात. म्हणजे उन्हामध्ये उभं राहायची गरज नाही. त्या ठिकाणी बेंचेसची व्यवस्था बसण्यासाठी केलेलं आहे. एक एक्स्ट्रा क्लासरूममध्ये पाळणाघर, खिरकणी कक्ष या पद्धतीचे अरेंजमेंट सुद्धा सर्व ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे जे कोणी महिला त्यांच्या लहान बाळ असतील एक मनात एक हे असतो की लहान बाळ घेऊन कसं जायचं म्हणून, परंतु कुठल्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही. तसेच त्या ठिकाणी पाळणाघरामध्ये अंगणवाडी सेविका सुद्धा उद्या तिथं थांबणार आहेत. आणि आरोग्य विभागामार्फत आशा वर्कर प्रत्येक ठिकाणी सुद्धा ठेवलेलं आहे. आशा वर्करच्या माध्यमातून एक मेडिकल किट तसेच ORS त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. म्हणजे मतदारांसाठी सगळ्या सोयी सुविधा जिल्हा प्रशासनाच्या वतीने सज्ज केलेला आहे. या पद्धतीची तयारी ठेवलेलं आहे. सिक्युरिटी पर्सनल मतदान प्रत्येक बूथवर एक सिक्युरिटी पर्सनल असणार आहेत. कुठल्याही प्रकारच्या अनुचित प्रकार घडता कामा नाही या पद्धतीची सर्व काळजी सुद्धा घेण्यात आलेली आहे. जिल्ह्यात एकूण किती संवेदनशील केंद्र आहेत अशी विशेष काळजी घेतली गेली? जिल्ह्यामध्ये संवेदनशील टोटल 17 मतदान केंद्र आहेत. ज्या संवेदनशील मतदान केंद्र आहेत तर वेबकास्टिंगची सुविधा केलेली आहे. आणि तसेच तिथं सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स सुद्धा सिक्युरिटी त्या ठिकाणी असणार आहे.
सीसीटीव्हीच्या संदर्भात देखील लावले गेलेत आणि त्यावरून उमेदवारांनी आरोप केला होता की इतर ठिकाणी लावले गेले नाही तर एका ठिकाणी लावले गेले असा प्रशासनावरती गैरसमज होता. काही सिलेक्टिव्ह मतदारसंघामध्ये लावलेत असं उमेदवाराकडून सांगण्यात आलं. बीड जिल्ह्यामध्ये टोटल 2355 मतदान केंद्र आहेत. वेबकास्टिंगचे जे काही भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत 50% पोलिंग बूथ आपल्याला डेव्हलप करायचं आहे. 50% पोलिंग बूथ सुद्धा आपण प्रत्येक जे विधानसभा मतदारसंघ आहे तिथलं जे काही टोटल पोलिंग बूथ आहे त्याच्या 50% पोलिंग बूथवर सीसीटीव्ही वेबकास्टिंगची सुविधा देण्यात आली आहे. अशी पथकं किती केलेली आहेत की त्या ठिकाणी आपण जर अनुचित प्रकार घडला किंवा एखाद्या मशीनचा प्रॉब्लेम आला किंवा याच्या मागच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा देखील प्रॉब्लेम आलेला तर ते प्रॉब्लेम येऊ नये अशा अनुषंगाने काय काळजी घेतली? जास्त उष्णतामुळे व्हीव्हीपॅटचे रिप्लेसमेंट जनरली असतो आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये सेक्टर ऑफिसर्स केलेले आहेत. 255 सेक्टर ऑफिसर्स आहेत. त्या प्रत्येक सेक्टर ऑफिसर्सकडे 6, 7 किंवा 8 पोलिंग बूथ या ठिकाणी असं अलॉटमेंट केलेलं आहे. त्या सेक्टर ऑफिसर्सकडे रिझर्व्ह मशीन्स असणार आहेत. जेव्हा व्हीव्हीपॅट किंवा ईव्हीएममध्ये रिप्लेसमेंटची वेळ आली तर लगेच तातडीने सेक्टर ऑफिसर जाऊन ते रिप्लेसमेंट करतात. ईव्हीएम मध्ये मागच्या काही निवडणुकीमध्ये एक आढळलं होतं की फेविक्विक टाकण्यात आलं होतं. असे जे समाजकंटक असतील किंवा निवडणूक थांबवण्याचा प्रयत्न करत असतील अशांना काय आव्हान असेल आणि इशारा काय असेल? सिक्युरिटी पर्सनल्सना जेव्हा आता डिस्पॅचच्या वेळी सुद्धा आणि इव्हन आम्ही वेळोवेळी पोलीस विभाग आणि सोबत आपण एक व्हिडिओ कॉन्फरन्स पण करू. जे काही पोलिंग बूथवर सिक्युरिटी पर्सनल्स आहेत त्यांना स्ट्रिक्टली इव्हन आता डिस्पॅचच्या वेळी सुद्धा स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन दिलेले आहे की कुठल्याही प्रकारच्या वस्तू पोलिंग बूथच्या आतमध्ये नेण्यास बंदी असणार आहे. त्याच्यावर स्ट्रिक्ट फ्रिस्किंग होईल. अशी कुठल्याही वस्तू त्यांना मध्ये घेता येईल जाता येणार.